नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. परभणी जिल्ह्यातील पाटूर तालुक्यातील आड्डी येथे संविधानाचा अवमान झाल्याच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. बहुजन सेनेने घटनेच्या आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. परभणी रेल्वे स्टेशन परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या खाली संविधानाच्या प्रतीची तोडफोड झाल्याचा आरोप होत या प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून दत्ता सोपान पवार यांचे नाव पुढे आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. बहुजन सेनेचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष दीपेश भाऊ जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात घटनास्थळी शांतता प्रस्थापित करावी आणि आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी केली आहे. दीपेश भाऊ जाधव यांनी स्पष्ट केले की संविधान हा देशाचा आत्मा आहे. त्याचा अवमान करणे म्हणजे देशाच्या लोकशाहीवर आघात करण्यासारखे. आरोपीवर कठोर कारवाई न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडले जाईल. घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण असून नागरिकात असंतोष आहे. स्थानिक प्रशासनाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी नितेश लोखंडे, परभणी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.